नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहनकर. मित्रांनो, पीएम किसान व सीएम किसान योजनेसंदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाची अपडेट ही आलेली आहे. तर तीच अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकऱ्यांना ऋण पुरवठा झाला पाहिजे, कर्ज पुरवठा झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना बाजारपेठेमध्ये योग्य भाव मिळाला पाहिजे. या सगळ्या गोष्टींकरता त्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार करत की देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचा संपूर्ण फोकस हा शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे आहे. आणि विशेषतः छोट्या शेतकऱ्याकरता जी किसान सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली की छोट्या शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी त्यांना 6,000 रुपये देण्याची योजना त्यांनी सुरू केली. मागच्या काळात आपण त्याच्यामध्ये 6,000 रुपये अजून टाकले. नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली. 12,000 रुपये आपण शेतकऱ्याला देतो आणि आता लवकरच 12,000 नाही तर 15,000 रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलाय. आणि एवढंच नाही तर आमच्या शेतकऱ्यांना वेळोवेळी ज्या अडचणी येतात आपण 1 रुपयात पीक विम्याची योजना सुरू केली. मला सांगताना आनंद वाटतो. मैं शिवराज जी आपको बताना चाहता हूं कि महाराष्ट्र में हमने 1 रुपए में आपने जो फसल बीमा योजना लाई थी उसकी शुरुआत की. इस साल हमने किसानों को 8,000 करोड़ रुपए का भुगतान उसके माध्यम से किया है. और जहां जहां किसान तकलीफ में आया वहां किसान को मदद करने का काम ये राज्य सरकार और केंद्र सरकार की मदद से हमने किया है. आणि म्हणून मला असं वाटतं की आज ही आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्यांना शेती आणि ग्राम विकासातलं सगळं समजतं. मध्य प्रदेशमध्ये देशातला कृषीचा हायेस्ट ग्रोथ रेट लगातार 15 वर्ष ज्यांनी ठेवला ते शिवराज सिंग चौहान आता देशाचे कृषी मंत्री आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की देशातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती असलेला एक कृषी मंत्री आज देशामध्ये मिळाल्यामुळे त्यांच्या माध्यमातून निश्चित पुढच्या काळामध्ये मोदी सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतील.